राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्य प्राणी संशोधन केंद्र, कात्रज, पुणे, महाराष्ट्र येथे स्थित आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, ज्याला कात्रज सरपत उद्यान म्हणूनही ओळखले जाते, भारतातील लोकप्रिय प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर कात्रज येथे स्थित आहे. कात्रज प्राणी संग्रहालय 3 विभागामध्ये विभागले आहे. 1. प्राणी संग्रहालय, 2. एक तलाव आणि 3. सर्प उद्यान. संग्रहालयाची वेळ ही 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते. तसेच बुधवारी बंद असते. तिकीट शुल्क प्रति प्रौढ, लहान मुले, परदेशी नागरिक, तसेच कॅमेरा, अपंग, अंधांसाठी मोफत विविध प्रकारचे चार्जेस आहेत. संग्रहालयात इलेक्ट्रॉनिक कारचा देखील वापर होतो. आपण कारने देखील फिरू शकतो. वयोवृद्ध, लहान मुले यांना घेऊन सुद्धा आपण प्राणी संग्रहालयात सर्व प्राणी पाहू शकतो. तसेच प्राणी संग्रहालयाला भेट देताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: प्रथम, प्लास्टिकच्या वापरावर पूर्णतः बंदी आहे. पाळीव प्राण्यांना प्रवेश नाही. तसेच प्राण्यांना खायला घालू नये व आरामदायी शूजचा वापर करावा. तसेच सोबत टोपी, सनग्लासेस सोबत ठेवणे. प्राणी संग्रहालयामध्ये सिंह, वाघ, बिबटे, हत्ती आणि विविध प्रकारच्या हरणासह सस्तन प्राण्यांचे विविध प्रकार आहेत. प्राणी संग्रहालयात 22हून अधिक प्रजातीचा साप, उद्यानात सरपटणाऱ्या प्राण्यांचा विभाग आणि पक्ष्यांचा देखील समावेश आहे. तसेच आशियाई सिंह, बंगाल वाघ, बिबट्या व इतर सस्तन प्राणी, स्लॉथ बेर, तरस, कोल्हा, हत्ती, भारतीय गवा गौर, ठिपकेदार हरण, सांबर, 4 शिंगे असलेला काळवीट अशा प्रकारचे विविध प्राण्यांचा समावेश आहे. प्राणी संग्रहालयामध्ये जखमी आणि अनाथ प्राण्यांसाठी बचाव केंद्र म्हणून देखील काम करते. हे प्राणी संग्रहालय कात्रज तलाव शेजारी स्थित आहे. प्राणी संग्रहालयाचे मुख्य आकर्षण सरपटणारे प्राणी सर्प व तसेच बंगाल वाघ, बिबट्या व आशियाई सिंह अशा प्रकारे इथे बघण्यासाठी गर्दी होत असते. तसेच इतर प्राणी देखील यात समाविष्ट आहे.